हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचे मला दुपारचा वेळ निवांत होता. त्या निवांत वेळेमध्ये केलेली ही माझी कामं आहेत आणि ह्या निवांत वेळेमध्ये अक्षरशः टाईम काढणं खूप गरजेचं असतं आणि ह्याच वेळेमध्ये मी ही जी समोर दिसतात ती कामे करून घेते. आता बऱ्याच जणांच्या तोंडातून मी आता सुट्टीमध्ये ऐकले की घर साफ करायचे, मला घर क्लीन करायचे, सगळा पसारा आवरायचा आहे, हे करायचे ते करायचे. तर मी माझ्या ब्लॉग थ्रू तुम्हाला हेच सांगत असते की एकदम सगळं ओझं अंगावर घेण्यापेक्षा, एकदम ॲट अ टाईम थकून जाण्यापेक्षा रोजची जर थोडं थोडं पुसून म्हणा, जिथे तुम्हाला वाटते की बाबा हा कॉर्नर खराब झाला आहे, तो कॉर्नर खराब झाला आहे, असं जर करत राहाल तर अगदी म्हणजे एकदमच तुम्हाला लोड येणार नाही ह्या गोष्टींचा. तर त्यासाठीच मी नेहमी हे सांगत असते की घर स्वच्छ ठेवायचं म्हटलं की अगदी आज उद्या करत, म्हणजे आजचा थोडा कोपरा घेतला, उद्या दुसरा कोपरा घेतला, परवा तिसरा कोपरा घेतला, असं करत जेव्हा तुम्ही घर क्लिनिंग करत राहाल ना, तर तुमचं घर हे दिवसेंदिवस अगदी स्वच्छ राहतं. एकदम तुम्हाला हा लोड येणार नाही की मला आज घरच साफ करायचं आहे, आता मी मे महिन्यात घरच साफ करणार आहे. माझं तर नेहमी असंच असतं बाबा, जसा वेळ मिळेल ना, आता निवांत वेळ भेटला आहे, चला काहीतरी करायचंच आहे, हे आपल्या डोक्यात ठेवायचंच आहे. आणि दुपारचा निवांत वेळ थोडासा एक अर्धा तास जरी दिला ना या कामांसाठी तरी खूप छान वाटतं. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर धूळ पुढे दिसते आणि त्या गोष्टीचा कंटाळा केला आहे आणि जाऊ देत उद्या करू, हे माझा अनुभव सांगते मी तुम्हाला. तर अगदी आळसवण वाटतं, फ्रेशनेस नाही वाटत, अगदी म्हणजे नाही का गोंधळून गेल्यासारखं वाटतं, क्लिनिंग नाही होत असं वाटतं. खूप कामाचा पुढच्या कंटाळा येतो की जाऊ देत बाबा हे राहिलं, तर म्हणजे पुढची आपण टंगळमंगळ करत आपण पुढे ढकलत राहतो अशा गोष्टी. तर मला दिसतंयच ना, तर मी माझं उदाहरण तुम्हाला नेहमी देत असते की आपल्याला दिसलं ना तेवढाच भाग पटकन क्लीन केला ना, अगदी पुढचाही भाग अतिउत्साहाने आपण क्लीन करायला घेतो आणि ते स्वच्छ झाल्यानंतरचा जो फ्रेशनेस असतो, जी उत्सुकता असते काम करण्याची, जी ऊर्जा मिळते ना, आणि घर मेन गोष्ट आपलं स्वच्छ राहतं ना, तिथे खरं मज्जा येते आणि तिथेच खरं आपल्याला फ्रेशनेस वाटतं आणि अगदी छान वाटतं घरामध्ये. लाईक नाही का, पॉझिटिव्हिटी भेटते आपल्याला, वेगवेगळे विचार निर्माण होतात की आता खूप इथलं स्वच्छ झालं आणि दिसायला अगदी छान दिसतं, तिथे काम करण्याची ऊर्जा निर्माण जास्त होते, पॉझिटिव्हिटी वाढते, खूप छान असं वाटतं. तर माझ्या बाबतीत बघा, आज मला दुपारच्या वेळात निवांत वेळ होता. त्या निवांत वेळामध्ये बसण्यापेक्षा म्हटलं स्क्रोल करण्यापेक्षा काहीतरी करावं, म्हणून माझे 2-3 मी आज एरिया क्लीन करून घेतले. लाईक हा एरिया वाटतं की दिसायला खूप छान आहे, पण धूळ इतकी बसून जाते की काहीच विचारू नका. अगदी असं क्लीन करून घेतलं मी ते छान असं. आणि तुम्हाला सांगू का, घरात आहे ना, कुणाच्याही म्हणा, तुमच्या म्हणा, माझ्या म्हणा, रिकामी स्पेस असलेला टेबल म्हणा, कॉर्नर म्हणा भेटला की त्या रिकाम्या स्पेसला आपल्या घरातली लोकं कधी खाली असं ठेवूच देत नाही. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण की तो स्पेस रिकामा दिसला ना की त्यांना असं वाटतं तो त्यांच्यासाठीच रिकामा ठेवलेला आहे. लाईक ठेवा तिथेच आणून काहीतरी, कुठून बाहेर आलं किंवा काही उचलून ठेव म्हटलं की जिथे स्पेस रिकामी तिथेच लोकं नेऊन ठेवतात. मग ही कामे जी असतात ती आपल्याला करावी लागतात आणि आपल्याला या गोष्टी नको असतात की काहीतरी स्वच्छ राहावं यार, कुठेतरी नीटनेटकेपणा असावा. माझ्याकडून तर हेच होतं. माझी पिल्लं आणि माझे आहो काय करतात, दिसली गोष्ट की ह्या स्पेसवर रिकाम्या टेबलवरती ठेवून देतात, दिसली गोष्ट आणली कुठून की इकडे नेऊन ठेवली, त्यांना तो स्पेस रिकामा भेटतो. आता स्पेस रिकामा यासाठी ठेवलं आहे की मी थोडंफार छान दिसावं यासाठी ठेवलं आहे, पण ह्यांना असं वाटतं की आमच्यासाठीच ठेवलं आहे. जी वस्तू भेटेल ते तिथेच. दर 2 दिवसांनी मी क्लिनिंग करत असते. खोटं नाही वाटणार, पण अगदी खरंच सांगते, हे क्लिनिंग माझं रोजचंच चालू असतं. आणि मी तुम्हाला सांगते, ही जे मी ठेवली ना झाडं, ते पॉट वगैरे अगदी पुसून घेतली ना धूळ, अक्षरशः छान वाटत होता इव्हिनिंगच्या टायमिंगला. हे आपलं काम तर असंच पाहिजे, स्वच्छ असं झालं की मनात अगदी ऊर्जा पण छान भेटते आणि पॉझिटिव्हिटी भेटते आणि घरातल्या लोकांनाही बघण्यासाठी खूप छान वाटतं. पण तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की इथे काहीतरी ठेवावंच तसंच काहीतरी असतं. सो चला, एक क्लीन केलं आहेस मी आणि क्लीन करता तुम्हाला सांगू का, ही गोष्ट तर क्लीन केली, पण मला दुसऱ्या टाईमला दिसलं की माझ्या खिडक्यांच्या जे कॉर्नर असतात ना, म्हणजे आपली विंडो बंद चालू करतो आणि त्यामध्ये खाली जे असतं ना ग्रिल, त्या ग्रिलचे ह्याचे पण धूळ बसली होती, ती ब्रशने क्लीन करून घेतली. एवढंच की मला तेव्हा शूट नाही करता आलं. आज 2-3 कामं केली जी की निवांत वेळ होता, त्या निवांत वेळामध्ये ही कामं करणं खूप गरजेचं होतं. अगदी एवढा लोड कामाचा घेण्यापेक्षा रोज दिवसातून एक काम केलं ना आपलं, म्हणजे रोजचंच आपल्या जीवनातली कामं असतातच. लाईक स्वयंपाक करा, फरशी पुसा, कपडे धुवा, भांडी, ह्या स्त्रियांच्या लाईफमधील गोष्टी कधी न संपणाऱ्या आहेत. तर त्यातल्या त्यात हे आपलं
आपण आपल्या शरीराला जास्त त्रास देण्यापेक्षा हे बघा, आपण कामं करतो, आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, हे कोणाला दिसावं म्हणून नाही करावं. आपल्याला किती स्वच्छ वाटते, आपण किती हे घर आपलं स्वच्छ ठेवलं पाहिजे यासाठी करावं. आपलं घर किती स्वच्छ असायला पाहिजे यासाठी हे कुठली वस्तू कुठे छान दिसेल आणि कुठे नाही हे आपण आपलं सोचावं लागतं. बाकीच्यांचा विचार किंवा कोणाला दिखावा करण्यासाठी नाही करायचं आहे. सो आपलं घर किती स्वच्छ असेल या विचाराने जर तुम्ही कामाला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हालाही कामाची ऊर्जा निर्माण होईल आणि रोज एक ना एक काम तुम्ही करायला भाग पाडाल आणि नक्कीच कराल. थोडं का होईना तिथला भाग, आता समज आता हा टी व्हीचाच कॉर्नर म्हणा, सगळा नाही म्हणत मी, फक्त वरचा जो कॉर्नर जरी क्लीन केला ना अगदी तरी फ्रेश वाटतं की बाबा झालं आहे काहीतरी क्लीन. आणि तुम्ही बघा, एकदा करा आणि दुसरं तुम्हाला पॉझिटिव्हिटी भेटते की नाही बघा, आता हे झालं आहे तर थोडंसं आता वेळ आहे तर हे पण करूयात, असं नक्कीच होतं. तर माझ्याही बाबतीत तेच झालं. आज 3-4 गोष्टी एकदम क्लीन करून घेतल्या. जास्त लोड मला येतच नाही, कारण माझी कामं 15 दिवसातून 20 दिवसातून कंटिन्यू चालूच असतात. त्यामुळे मला हा लोड येत नाही की खूपच धूळ आहे मग आता घासणीच घ्या, घासूनच काढा, असं घडतच नाही. अगदी धूळ नॉर्मलच असते. आता धूळ म्हटल्यावर माझ्या खिडक्या कंटिन्यू ओपन असतात, फक्त इव्हिनिंगच्या टायमिंगला मी बंद करते. मॉर्निंगला जे ओपन करते ते डायरेक्ट इव्हिनिंगला. मला घर अगदी बंद असलेलं आवडत नाही. मला अगदी घरामध्ये प्रकाश आलेला खूप आवडतो, उजेड खूप आवडतो. पडदे लावणं ह्या गोष्टी माझ्याकडून घडत नाहीत. संध्याकाळच्याच टायमिंगला घडतात. त्या पण टायमिंगला इव्हिनिंगला मच्छर वगैरे येतात, कुठले किडे वगैरे येऊ नये म्हणून मी खिडक्या वगैरे लावून घेते. पण अख्ख्या दिवसभर माझ्या खिडक्या दोन्ही बेडरूम म्हणा, हॉल म्हणा, किचनच्या, बाथरूमच्या इव्हन ज्या नेट असतात फक्त त्या वर खाली चालूच असतात. डोरी मी कधी कधी ओपन करते, कारण घरात जेवढी खेळती हवा असेल ना, जेवढा प्रकाश असेल ना, तेवढी पॉझिटिव्हिटी आणि ऊर्जा चांगली भेटते. त्यासाठी घरात जेवढं हवामान खेळता असेल तेवढंच नॅचरल असेल तेवढंच खूप छान असतं आणि खरंच त्यातून ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटी अगदी छान भेटते. आणि बाहेरचं नॅचरल हवा घेणं खूपच गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी पण. फॅनची तर आपण हवा घेतो. फॅनवरून आठवलं, मी हे सगळं क्लीन करता करता फॅन पण अगदी लकलकीत. आणि आज माझ्या हॉलमध्ये आहे व्हाईट फॅन. तो व्हाईट फॅन इतका खराब होतो ना, अगदी माझा हात पोचत नाही. पण त्यातल्या त्यात कसं तरी कष्ट करून, मेहनत करून थोडंफार आपल्याला हे चांगलं काढायचंच आहे असं करत मी कसं तरी करून जेवढं जमेल तेवढा क्लीन करून घेते. तर आज मी तसंच काहीतरी छान फॅन पण सुंदर काढला आहे. अगदी फॅन घासल्यानंतर असं वाटायला लागलं फॅन चालू केल्यावर पुन्हा, अरे हवा काही जास्त मारते की काय. आणि खरंच घडलं जसं. माझ्या बेडरूमच्या फॅनला हवाच मारत नव्हती. मी कंटिन्यू आता इतके दिवस झाले हॉलमध्येच बसत होते, कारण फॅनला बेडरूमला एसी असल्यामुळे हवा नव्हती आणि त्यामुळे मी इकडे बसायची. तर काय झालं, काल अचानकच बेडरूमचा फॅन पुसून घेतला स्वच्छ. पाती मे बी खालीवर झाली असेल, तर त्याच पुसतानाच झाली असेल माझ्याकडून आणि तीच पुन्हा एकदा हल्ली आणि अगदी फॅनची हवा ना बास रे बास, एसीची गरजच नाही. आता मी ते वरचं सगळं क्लीन केलं आहे. जास्तीत जास्त खेळणे माझ्या पिल्लांचीच असतात आणि मोस्टली गाड्यांचा खूप नाद आहे त्यांना आणि खूपच. आता हा ड्रॉवर मी मागे त्यांना सॉक्ससाठी बनवला होता की जेणेकरून जाता जाताच डोअरमध्ये सॉक्स आणि रुमाल ठेवले की आवाज देण्यापेक्षा किंवा मी कुठे गडबडीत असण्यापेक्षा ते त्यांचं घेऊन जातील या हेतूने ठेवला होता. पण ड्रॉवर मी आणि हे यूज कमी करतो, पण आमची पिल्लच जास्त उचकपचक करतात. असो, तर म्हटलं चला समोरचं कपाटाच आवरती येतं, हा ड्रॉवर पण नीट करून टाकावा. अगदी एकच माणूस आहे पण सॉक्सची जोडा का ड्रॉवर भरून असेल एवढे आहेत, काय विचारायलाच नको. तरी पण ते व्यवस्थित ठेवण्याचं काम केलं. अगदी सगळे नको असलेले वगैरे सगळे व्यवस्थित करून. आणि हे मी जे रॅक आहेत ना ते मागवलेत, तुम्हाला पुढे दाखवते मी आणि मागेही दाखवलेत की ज्यामध्ये असे मस्त असं हे आहेत, गॅप आहेत आणि कप्पे आहेत आणि त्या कप्प्यांमध्ये आपण सॉक्सचा जोड व्यवस्थित असा ठेवू शकतो. आणि ठेवल्यानंतर प्रत्येक जोड हा प्रत्येक दिवशी भेटला जातो की हा जोड म्हणजे एकत्र भेटतात. इकडे तिकडे एक सॉक्स सापडतोच किंवा दुसरा नाही सापडत असं होण्यापेक्षा या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर अगदी जोड सगळे व्यवस्थित सापडतात आणि ठेवलं पण अगदी इझिली जातं. छान असा हाही कप्पा मी मस्त आवरून घेतला. आता काल आलेलं जे पार्सल होतं परवा, तर त्यामधला टिपॉय कुठे ठेवायचा, कसं ठेवायचं ही ॲडजस्टमेंट मी काही केली नव्हती, पण सध्या तरी इथे ठेवलेलं आहे. अगदी छान वाटतं आहे. अगदी कमी रेटमध्येच आहे आणि खूप दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटते. खूप दिवसापासून डोक्यात होतं, म्हटलं चला मागवूयात. अगदी 800 रुपयाला मला भेटला आहे आणि खूप छान आहे, दिसायला एकदम खूप भारी. आता माझ्या घरी गाड्यांचं शोरूम खोलायचंच बाकी ठेवलेलं आहे. पाहिजे तिथं गाड्या आहेत, फक्त शोरूम आता ओपन करायचे. कोणाला नवीन खरेदी करायचं असेल तर नक्कीच माझ्याकडे बुक करा.
पाहिजे तिथे मी हव्या तशा गाड्या ठेवलेल्या आहेत, पण तरी पण त्यातल्या त्यात अजून काहीतरी गाड्या आहे खाली बेडरूममध्ये म्हणा, बेडरूमच्या कबडच्या कपाटात म्हणा, इतक्या साऱ्या गाड्या मी इथं ठेवून आणि त्यांचं कलेक्शन खूप सारं झालं आणि पिल्लांची आवड आहे आणि त्यांची आवड जोपासते खरं, पण ठेवणं पण तितकंच छान आहे. ते कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मुलांना आवडत असेल तर नक्कीच घेऊन द्या. आणि मला एक परवा मेसेज आला होता की मी पिल्लूचं फिल्टर दाखवलं तुम्हाला, तर ते फिल्टर कुठून घेतलं काय घेतलं, तर मला इतकं भारी वाटलं की कोणीतरी आमचा ब्लॉग बघतं आणि त्या थ्रू असं काहीतरी म्हणजे मला मेसेज येते की म्हणजे ब्लॉग बघतात बरेच जण, माझ्याशी कॉन्टॅक्ट न करता इतरांशी कॉन्टॅक्ट होते आणि तो कॉन्टॅक्ट माझ्याकडे नंतर येतो. पण भारी वाटलं बघा, फॅन पण अगदी छान असं क्लीन केलं. सगळं आवरल्यानंतर स्वतःला फ्रेश करण्यासाठी माझं पिल्लू गावावरून आलं होतं, इतकं दमलं होतं ते, इतकं झोपलं काही विचारूच नका. कॉफी वगैरे घेतली आणि ती इतकी त्याची एक डुलकी मारली, त्यानंतर त्याला कॉफी पाजली आणि नंतर म्हटलं चला एक फेरफेटका मारून येऊ, का तर स्वतःला फ्रेश करण्यासाठी. आणि पिल्ला तर माझ्यासोबत असं संडे असल्यावर संडे फंडे करत आम्ही गेलो क्रिकेट खेळायला. तर गाईज इव्हनिंगचा टायमिंग आहे, मस्त आता कोल्ड कॉफी वगैरे पिऊन मी पिल्लांना घेऊन आलेली आहे मस्त इकडे. तुम्हाला मागे बोललेच क्रिकेटला खेळायला आणत होते तिकडे, तरी बॉटल घेऊन आली आहे मी पाण्याची, कारण त्यांना लगेचच तहान लागते. मस्त आता पेटपूजा झाली आणि आता आलं जस्ट वॉकिंग करत आम्ही इकडे फिरत आलेलो आहे. बघू आता टाईमपास फिरतो, संध्याकाळचं जर थोडंसं मूड फ्रेश करण्यासाठी असं फिरणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही फिरतो. मी तरी फिरते पिल्लांना घेऊन आणि मला गरज नाही वाटत कोणाची की याला बोलव त्याला वाटतं. सेल्फ आपण जेवढं सेल्फ म्हणजे असू शकतो की स्वतःवर डिपेंडच, तर खूपच चांगलं. दुसऱ्यांवर डिपेंड असणं की प्रत्येक माणसाला आपल्यासाठी वेळच असतो असं नसतं. सो त्यामुळे कधी पण मी कोणालाही कॉल न करता पिल्लांना घेऊन मस्त सगळीकडे फिरत असते आणि असंच आत्ता मी आलेली आहे. स्वतःवर डिपेंड राहा असंच मी म्हणेन. गाईज खेळून मन भरले, अगदी 6-4 आम्ही जिंकलेलो. मी हरलेली, माझा 3रा नंबर आला आहे, दक्षा पहिला आला आहे आणि हर्षचा दुसरा आला आहे. आणि आता वाजले 7, आम्ही चाललो घरी. खूप सारं खेळल्यानंतर अगदी घामेघूम झाले आणि हा व्यायाम खूप जरुरी आहे, म्हणजे मलाच नाही मग सगळ्यांनाच आपल्याला. आणि इतर वेळेस असं वाटतं की काय मुलं क्रिकेट खेळतात, पण हो क्रिकेट खेळल्याने एक व्यायाम होतं हे मला कळलं आज. मी स्वतः क्रिकेट खेळले अगदी धावून धावून वगैरे, म्हणजे बॉल पकडणं, इतकं फास्ट जाणं, पळणं, खूप सारा व्यायाम होता त्यामध्ये. तर आता मी घरी चाललो आहे, खूप दमली आता, मला जाऊन स्वयंपाक करायचा आहे. सगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात, नॉट ओन्ली किड्ससाठी. तर आता जाता मस्त भाजी घेते आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक. पण मस्त वातावरण होतं आणि मस्त हवा होती इकडं, छान असं वातावरण, हवा खेळती, त्यामुळे छान वाटलं. चला भेटूयात आपण संध्याकाळच्या ब्लॉगला घरी गेल्यावरती. चला तर गाईज मी इकडे आता जेवणाचं वगैरे शूट काय घेतलं नाही, डायरेक्ट सगळं काय आवरलं, जेवण वगैरे केलं, किचन क्लीन केलं, अगदी लाईट बंद केले आणि आता हॉलमध्ये आली आहे. तर इकडे माझ्या पिल्लांचं काय चाललं आहे बघा, अगदी त्यांना स्कूलचा टाईम असेल ना तेव्हा झोपा म्हणते तर बिलकुल झोपणार नाही, पण इतर वेळेस लगेच त्यांना सकाळी उठवत नाही. तर मस्ती चालू होती अशा प्रकारे त्यांची आणि मला त्यांना आता झोपवायला न्यायचं होतं की चला आता झोपून घ्या, कारण की मी किचनची लाईट जोपर्यंत ऑफ करत नाही तोपर्यंत हे दोघं झोपायला येत नाही आणि मी जोपर्यंत बेडवर झोपत नाही तोपर्यंत हे दोघं झोपत नाही. त्यांना असं वाटतं की मम्मा आहे ना अजून, म्हणजे भरपूर टाईम आहे असं काहीतरी. पण आपली किचनमध्ये लुडबुड ही काही संपत नसते, प्रत्येक गोष्टीसाठी हे काही ना काही आठवत राहतं, त्या गोष्टी होतात. तर इकडे त्यांचं खेळणं चालू आहे. फायनली ओरडून मी त्यांना घेऊन गेले. अगदी खेळायचं म्हटलं की त्यांना कमीच वेळ पडतो, साहजिकच आहे, सकाळपासून दिवसभर स्कूल ट्युशन असतात आणि त्यानंतर इव्हनिंगचा हा पिरियड त्यांना खेळायला भेटतो. तरी पण त्यातल्या त्यात ठीक आहे, सॅटर्डे संडे भेटतो. चला तर मग त्यांना आता झोपायला घेऊन जाते मी. चला तर मग गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना, शुभरात्री. भेटूयात आपण पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.